नमस्कार, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला डिझायनर बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर इथं अस्तरवर माप टाकून घ्यायचे आहेत। अस्तरवर माप टाकत असताना मी इथं एक घडी टाकून घेतलेली आहे। तर घडीच्या सेंटरला ज्या साइडला बंद बाजू आहे तिथं बाहीची लांबी टाकायची आहे। तर बाही लांबी घेतलेली आहे 5.5 इंच। वरच्या आणि खालच्या साइडला 5.5 इंच घेऊन ही सरळ रेषा इथं जोडून घ्यायची आहे। तर इथं बाहीला कमी करून घ्यायचा आहे। तर 2.5 इंचावर कमी केलेला आहे आणि 2.5 इंचापासून वरी 1.5 इंच घेतलेला आहे। इथं बघा ब्लाऊजच्या मापावरून मी दंडघेर बघणार आहे आणि खाली 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवून इथं 2 इंच अंतर हे शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे। तर आता बाहीला मागच्या साईडचा आकार द्यायचा आहे। तर अगोदर पाठीमागचा आकार देऊन घेतलेला आहे बाहीला आणि बाही कट करून घ्यायची आहे। तर पुन्हा समोरचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि कट ही करायचा आहे। बाही लांबी आहे 5.5 इंच आणि बाही घडी घेतलेली आहे 8 इंच। दंडघेर आलेला आहे बघा 6.25 इंच। इथं डिझाईनची बाही तयार करायची आहे। तर वरच्या आणि खालच्या साईडला दोन्हीकडे मी अंतर सोडलेलं आहे। तर बाहीच्या मध्यभागी 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि त्या 3.5 इंचाचा सेंटर काढायचा आहे आणि तिथून 1 इंच खाली घ्यायचा आहे आणि असा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा। तर या पाकळीला इथं कट करून घ्यायचं आहे। तर हे मी माप अस्तरवर टाकलेले आहेत। तर मेन फॅब्रिकवर आपल्याला माप टाकायचे नाहीत। तर अस्तरवर माप टाकून या पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे। तर बाहीला समोरचा आकार देऊन इथं बाही कट करून घ्यायची आहे बघा। समोरचा आकार दिलेला आहे, मागचा आणि पुढचा दोन्ही आकार देऊन बाहीच्या सेंटरला कट देऊन घेतलेला आहे। तर इथं 2 बाहीसाठी मी हे अस्तरवर बाही कटिंग केलेली आहे। तर इथं एक बाही तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर अस्तर हे मेन फॅब्रिकवर सव्वाशी बाजूवर ठेवलेलं आहे आणि अगोदर कळी शिवून घ्यायची आहे। या कळीच्या साईडने बघा थोडं थोडं अंतर शिवणामध्ये धरायचं आहे आणि या कळीला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही डिझाइन इथं मी शिवून दाखवणार आहे। तर ही बाही डिझाइन प्रत्येकालाच आवडणारी ही बाही डिझाइन आहे। तर बाही डिझाइन इतकी सुंदर झालेली आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि समोर उरलेला कपडा हा कट करून टाकलेला आहे। तर बघा इथं आता मेन फॅब्रिकवर ही पाकळी कट करून घ्यायची आहे। तर अस्तर हे मी वरच्या साईडला लावलेला आहे मेन फॅब्रिकच्या बघा सव्वाशी बाजूवर अस्तर ठेवलेला आहे। या पाकळीला पूर्ण कट देऊन घ्यायचे आहेत। चारही बाजूनी जवळ कट द्यायचे आहेत, म्हणजे या डिझाइनला फिनिशिंग ही खूप छान येईल। तर हे अस्तर वरच्या साईडचं जे अस्तर होतं त्या पाकळीच्या मधून खालच्या साईडने घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने वरून अस्तर मी खाली घेतलेला आहे आणि या पाकळीला आता कडेने शिवून घ्यायचं आहे। एकदम किनारीला शिवून घ्यायचं आहे बघा। इथं व्यवस्थित असं ही पाकळी शिवून घ्यायची आहे बघा। इथं ब्लाऊजच्या कपड्यापासूनच मी ही डिझाइन इथं तयार केलेली आहे। तर या ठिकाणी जर साडीतला कपडा तुमच्याकडे असेल तर साडीतला कपडा जरी लावलात तर बाही इतकी सुंदर होणार आहे। तर बघा शेवटी बाही किती छान झालेली आहे। तर इथं ही पाकळी शिवून झालेली आहे। तर बाहीच्या समोरचा पार्ट हा कसा शिवायचा आहे बघा, तो काळजीपूर्वक बघायचा आहे। बाहीचा वरच्या बाजूचा जो कपडा आहे तो पूर्णपणे मी इथं गोल करून घेतलेला आहे आणि समोरच्या साईडला खालचा आणि वरचा कपडा एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे। तर ती रोल केलेली बाजू या शिवणाच्या आतमध्ये राहणार आहे। समोरची बाजू शिवून झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे। मग बघा बाहीला समोरच्या बाजूनी फिनिशिंग किती छान येणार आहे। दंडघेराच्या साईडने आता इथं मी शिवून घेतलेला आहे। हे बघा किती कमी अंतर होतं, तरीही तेवढ्यातून मी इथं बाही शिवून या बाहीला पलटी करून घेणार आहे। खूप कमी अंतर होतं, तर तेवढ्यामध्ये पण मी शिवून हा कपडा पलटी करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने इथं ही बाही समोरच्या साईडने ही शिवून पॅक झालेली आहे। आता इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे साईडने। अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे बघा बाहेरच्या साईडने। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा लाईक केल्यानंतर एक हाईप येणार आहे खाली, त्या हाईपला क्लिक करायचं आहे।
तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायचा आहे। तर बघा इथं बाही शिवून तयार झालेली आहे आणि या आता पाकळीमध्ये आपल्याला डिझाइन करायची आहे। तर इथं मी ब्लाऊजच्या कपड्यापासूनच ही डिझाइन तयार करणार आहे। तर इथं याचे छोटे छोटे प्लेट इथं शिवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, हे ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडे खूप लांबून आलेले आहेत। तर त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिल्यावर माझ्या मनावरचीच मी ही डिझाइन इथं तयार केलेली आहे। तर तुम्हाला ही बाही डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर सेंटरमध्ये मी इथं प्लेट टाकून शिवून घेतलेलं आहे। तर दोन्ही साईडला अशी प्लेट व्यवस्थित करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे। बघा अगोदर मध्यभागी एक टीप टाकलेली आहे। तर आता इकडच्या साईडने एक टीप टाकलेली आहे आणि या साईडने पण एक टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडला प्लेट हे व्यवस्थित दिसणार आहेत यासाठी या टिपा टाकून घ्यायच्या आहेत। बघा खूप सोपी पद्धत आहे ही डिझायनर बाही शिवण्याची। इथं प्लेट टाकून तयार झालेली आहेत। तर बघा इतकी सुंदर बाही इथं अशी दिसणार आहे। तर याला काय करायचं आहे, आता या प्लेट टाकलेल्या कपड्याला तर अस्तर आणि कॅनव्हास पेपर लावून शिवून घ्यायचं आहे। तर खाली मी अस्तर ठेवलेला आहे आणि वरी कॅनव्हास पेपर आणि त्यावर हे मेन फॅब्रिक ठेवून चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे। बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पॅचवर्क डिझाइन कशी शिवायची आहे ते इथं दाखवलेलं आहे। बघा ही बाही आता याच्यावरती ठेवायची आहे। बरोबर प्लेटाचे जे तोंड आहे ते वरच्या साईडला, बघा वरच्या साईडला आले पाहिजे। बघा ही डिझायनर बाही इथं किती छान दिसत आहे। तर साडीतल्या कपड्यापासून तर इतकी सुंदर बाही इथं तयार होणार आहे। तुमच्याकडे जर साडीतला कपडा असेल तर तुम्ही अशी डिझाइन तयार करून बघा, किती छान ही डिझाइन दिसणार आहे। माझ्याकडे साडीतला कपडा नव्हता म्हणून मी ब्लाऊजच्याच कपड्यापासून ही डिझाइन तयार केलेली आहे। तर खालच्या साईडचा जास्त झालेला कपडा हा कट करून टाकायचा आहे। तर चारही बाजूनी हा कपडा मी कट करून घेतलेला आहे। इथं या बाहीला आता लेस लावून घ्यायची आहे। तर मी इथं गोल्डन कलरची नाजूक अशी लेस लावून इथं घेत आहे। बघा तर लेस कशा पद्धतीने मी इथं लावत आहे। तर एका साईडने लेस इथं आल्यावर बघा सेंटरला तर इकडच्या बाजूनी वळवून घेतलेली आहे। जसा इथं डिझाइनचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने लेसला शिवून घ्यायचा आहे आणि इथं वरी आल्यावर थोडंसं लेस मुडपून घ्यायचे आहे आणि पुन्हा या बाहीला शिवून घ्यायचं आहे। बघा तर आता या दुसऱ्या साईडने परत इकडं वळवून घ्यायचं आहे। तर हा डिझाइनला दुसरा लुक आलेला आहे। बघा बघा कला ही आपल्या हातातच आहे। अगोदर डिझाइन कशी होती, आता लेस लावल्यावर ही डिझाइन कशी झालेली आहे। तर याला मध्ये आता चपटे मोती लावल्यावर तर याचा लुक किती छान दिसणार आहे। बघा तर ग्लोच्या सहाय्याने मी हे मधले मोती चिटकवून घेत आहे। तुमच्याकडे जर मोत्याचे मणी असतील तर तुम्ही मोत्याचे मणी हे इथं शिवून घेऊ शकता। तर इथं मी चपटे मोती आहेत ते चिटकावून घेत आहे। इथं मैत्रिणींनो, तुम्हाला ही काठपदर ब्लाऊजवरच्या बाहीची डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। लाईक करायला कमेंट करायला काहीच वेळ लागत नाही। जेवढा वेळ मला शिवण्यासाठी लागतो तेवढा वेळ तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा लागत नाही। तर बघा किती छान इथं बाही तयार झालेली आहे। अंगात घातल्यावर तर इतकी सुंदर बाही दिसणार आहे। इथं दोन्हीही बाही शिवून झालेले आहेत। तर तुम्हाला या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा।